कार्तिक महिन्यात कोणताही उपाय करायला तुम्हाला जमलं नसेल तर कार्तिक पौर्णिमेला फक्त एवढंच काम करा आणि अनुभव सांगायला मात्र विसरू नका। यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तर तुमच्यावर होईलच, शिवाय देवसुद्धा भरभरून आशीर्वाद देतील। ज्यांना महिनाभर दिवे दान करता येत नाही त्यांनी देव दीपावलीच्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एक दिवा लावल्यानं सुद्धा शुभ फळ मिळू शकतं। कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं देखील सुखाचे दिवस येतात। पौराणिक मान्यतेनुसार दिवा लावल्यानंतर पूजा केल्यानं देखील देवी लक्ष्मी आणि सर्व देवतांचे आशीर्वाद मिळतात। याचबरोबर कार्तिक पौर्णिमेला तुळशीच्या ठिकाणी, गंगा नदीच्या घाटावर आणि मंदिरात दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं। कार्तिक पौर्णिमेला दीपदानाचं अत्यंत महत्त्व आहे। मात्र हे दीपदान म्हणजे नक्की काय, त्याचे काय फायदे आहेत आणि कोणत्या प्रकारचे दिवे दान केल्यास काय लाभ मिळतो आणि हेच आज आपण जाणून घेणार आहोत। याचबरोबर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कोणतं तुम्हाला काम करायचं आहे तर ते दीपदानाचं काम करायचं आहे। चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथीला वेगळंच महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात दीप प्रज्वलन, जप, दान आणि स्नानालाही विशेष महत्त्व आहे। असं केल्यानं व्यक्तीला लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद मिळतात। शिवाय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हार बनवून मुख्य दरवाजावर ठेवल्यानं देवी लक्ष्मी घरात वास करते। मात्र हा आंब्याच्या पानांचा हार मुख्य दरवाजाला लावण्याआधी दरवाजावर पिवळ्या रंगानं किंवा हळदीनं स्वास्तिक बनवायला मात्र विसरू नये। या दिवशी भगवान महादेव यांची पूजा करणं देखील शुभ मानलं जातं। याचबरोबर भोलेनाथांना गंगाजल, दही आणि दुधानं स्नान केल्यासही लाभ प्राप्त होतो। असं मानलं जातं की या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे नद्यांमध्ये वास करत असतात, जिथे स्नान केल्यावर सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि महान पुण्य प्राप्त होतं। कार्तिक पौर्णिमेला नदीकाठावर दिवादान करणं देखील अत्यंत शुभ आहे। या दिवशी दानाचं विशेष महत्त्व आहे। गरीब आणि गरजूंना या दिवशी कपडे, अन्न आणि इतर आवश्यक गोष्टी दान केल्याचं चांगलं फळ प्राप्त होतं। मात्र आवर्जून तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला फक्त दीपदान करायचं आहे। दीपदान म्हणजे नक्की काय तर दिवा दान करणं, दिवा लावणं आणि योग्य त्या ठिकाणी ठेवणं यालाच दीपदान म्हणतात। दिवा लावणं आणि देवतेच्या ठिकाणी तो ठेवणं किंवा नदीत तरंगत ठेवणं याला दीपदान म्हणतात। देवाला विनंती व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे। तर कार्तिक महिन्यात तुम्हाला कोणताही उपाय करता आला नसेल तर देव दिवाळीच्या दिवशी दिवे दान नक्की करावे। याचबरोबर संध्याकाळी आणि पहाटे सूर्य नसताना जिथे दिव्याचा प्रकाश असतो तिथे देवांचा वास असतो असं म्हणतात। त्यामुळे या शुभ दिव्यांचा उपयोग कल्याणासाठी करावा। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्यानंतर 11 दिवे तुम्ही दान करू शकता। त्यानंतर नदीच्या काठावर असलेल्या मंदिरात पूजा करून घरी आल्यावर मातीच्या भांड्यात घरातील देवघरात तुपाचा दिवा लावावा। असं केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते। तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीत स्नान करणं शक्य झालं नाही तर घरच्या घरी या दिवशी गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करावी। याचबरोबर 11 दिवे दान करावेत। हे दिवे तुम्ही पाण्याच्या ठिकाणी दान करू शकता। घराजवळ एका पाण्याच्या भांड्याजवळ हे दिवे दान करून घराच्या आत देवघरात जाऊन मातीच्या भांड्यात एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। असं केल्यानं सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते। याचबरोबर तुम्ही कनकधारा स्तोत्राचंही पठण करावं। मात्र हे 11 मातीचे दिवे तुळशीजवळ ठेवले तरी चालतील। यावेळी ओम तुलसीभ्येम नमः या मंत्राचा जप नक्की करावा। घराच्या दारामध्ये हे दिवे ठेवावेत। उरलेले 9 दिवे तुम्ही मंदिरात ठेवू शकता। यानंतर आपल्या घरी देवघरात श्री विष्णू सहस्त्रनाम आणि देवी लक्ष्मी चालीसाचं पठण करावं। असं केल्यानं आपलं सौभाग्य समृद्ध होतं आणि घरात देवी लक्ष्मी कायम वास करते। याचबरोबर देवदिवाळीच्या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन मूर्तीची पूजा करावी आणि आपल्या देवतेला मंत्रोच्चार करताना मंदिरात दिवा लावावा। मंदिराच्या बाहेर जर पिंपळाचं झाड असेल तर तिथे सुद्धा एक दिवा नक्की लावावा। त्यानंतर गरजूंना दान करावं। दीपदानाचे फायदे काय तर हे फार कमी लोकांना माहिती आहे। दीपदानाचे चकित करणारे 11 फायदे आहेत। यामुळे अकाली मृत्यू टाळण्यासाठी हे दिवे दान केले जातात। आपल्या मृतांच्या उद्धारासाठी सुद्धा दिवे दान केले जातात। देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दिवे दान करतात।
यमदेव, शनिदेव, राहू आणि केतू यांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी सुद्धा दिवे दान केले जातात. सर्व प्रकारचे त्रास, वाद आणि संकट टाळण्यासाठी सुद्धा दिवे दान करतात. जीवनातून अंधार नाहीसा होऊन प्रकाश येतो म्हणून आपण दिवे दान करतो. मोक्षप्राप्तीसाठी दिवे दान केले जातात. कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभ कार्य यशस्वी होण्यासाठी दिवे दान करतात. घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी येण्यासाठी सुद्धा दीपदान केलं जातं. याचबरोबर कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्यानं सर्व यज्ञ, तीर्थयात्रा आणि दान केल्याचं फळ प्राप्त होतं. अशा प्रकारे हे 11 चकित करणारे फायदे आपल्याला दीपदानापासून मिळू शकतात. म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान नक्की करावं. मात्र हे दिव्यांचं दान तुम्ही कसं कराल तर मातीच्या दिव्यात तेल टाकून मंदिरात तुम्ही घेऊन जाऊ शकता. दिवा लावून तो तिथेच ठेवून देऊ शकता. विशिष्ट वेळ आणि इच्छेनुसार हे दिवे आणि त्यांच्या संख्या तुम्ही निश्चित करू शकता. पिठाचा एक दिवा बनवून सुद्धा तो पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत वाहून द्यावा. याचबरोबर मंदिरात दिवा दान करत असाल तर तो थेट जमिनीवर ठेवू नका, तर सप्तधान किंवा भातावरच तो ठेवला जावा याची खात्री घ्यावी. आता कोणत्या प्रकारचे दिवे दान केल्यास काय लाभ मिळतो तर तुम्ही पिठाचा दिवा सुद्धा लावू शकता. कोणत्याही प्रकारच्या साधनेसाठी किंवा सिद्धीसाठी पिठाचा दिवा लावला जातो आणि तो पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी हा कणकेचा पिठाचा दिवा तयार केला आणि तो पाण्याच्या ठिकाणाजवळ ठेवला तर नक्कीच तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल आणि देवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. याचबरोबर तुपाचा दिवा सुद्धा तुम्ही या दिवशी लावू शकता. आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी घरातील मंदिरात दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यामुळे देवदेवताही प्रसन्न होतात. शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेलही आश्रम आणि मंदिरांमध्ये शाश्वत ज्योत प्रज्वलित करण्यासाठी वापरले जाते. तर अशा प्रकारे तुम्ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी याही व्यतिरिक्त दररोज तुपाचा दिवा घरच्या घरी देवासमोर प्रज्वलित नक्की करावा. सोबतच मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा शत्रूपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. भगवान भैरवाच्या स्थानावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. याचबरोबर सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो. यापासून शत्रूपासून बचाव होतो. याचबरोबर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता. श्री शनिदेवाच्या संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा साडेसाती कमी करण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो. यामुळे देवदेवताही प्रसन्न होतात आणि शनिदेव प्रसन्न होऊन आपल्यावर कृपादृष्टी ठेवतात. याचबरोबर राहू आणि केतू ग्रहांची स्थिती शांत करण्यासाठी जवस तेलाचा दिवा आपण प्रज्वलित करून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दान करावा. याचबरोबर चमेलीच्या तेलानं भरलेला त्रिकोणी दिवा सुद्धा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रज्वलित करावा. मात्र संकटहरण हनुमानजीची उपासना करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहण्यासाठी त्रिकोणी दिवा तयार करून त्यांचं नामस्मरण करून हा दिवा प्रज्वलित करावा. याचबरोबर 3 दिवे असलेला तुपाचा दिवा सुद्धा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तयार केला जाऊ शकतो, जो श्री गणेशाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण लावू शकता. दररोज 3 वातीचा तुपाचा दिवा लावल्याने देखील श्री गणेशाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात. याचबरोबर 4 तोंडी मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा आपण लावू शकतो, जो भगवान भैरवाला प्रसन्न करण्यासाठी तयार केला जातो. या दिव्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. याचबरोबर तुम्ही 5 तोंडी दिवा सुद्धा लावू शकता. कोणताही खटला किंवा कोर्ट कचेरीचे काही खटले असतील ते जिंकण्यासाठी देवांसमोर 5 मुखी दिवा लावावा. यावर भगवान कार्तिकेय प्रसन्न होतात. याचबरोबर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही 7 तोंडी दिवा सुद्धा लावू शकता. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या घरावर राहते. म्हणून आपल्या घरामध्ये 7 मुखी दिवा नक्की लावावा. शिवाय तुम्ही 8 किंवा 12 तोंडी दिवा सुद्धा लावू शकता. भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा 8 किंवा 12 मुखी दिवा नक्की प्रज्वलित करावा आणि त्यांचं नामस्मरण करून कार्तिक पौर्णिमेला या दिव्याचं दीपदान करावं. याचबरोबर 16 वातींचा दिवा सुद्धा तयार केला जाऊ शकतो. हा भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तयार केला जातो. याचबरोबर दशावताराच्या पूजेसाठी 16 मुखी दिवा लावून किंवा दशमुखी दिवा लावून सुद्धा तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रसन्न करू शकता. अर्थातच जेव्हा आपण भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करतो त्यामुळे देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होऊन सहजरित्या आपल्या घरी येऊ शकते.
याचबरोबर खोल आणि गोल आकाराचा दिवा सुद्धा तुम्ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रज्वलित करू शकता, तो दीपदान करू शकता। इष्टसिद्धीसाठी किंवा ज्ञान मिळवण्यासाठी हा खोल आणि गोल आकाराचा दिवा तयार केला जातो। तो तुम्ही कणकेच्या पिठापासून सुद्धा तयार करू शकता आणि हा दिवा कार्तिक पौर्णिमेला प्रज्वलित करून दान केल्यानं आपल्या आयुष्यात प्रगती होण्याची जास्त शक्यता वाढते। याचबरोबर मधोमध वरच्या दिशेनं उंचावलेला दिवा शत्रूला टाळण्यासाठी किंवा कोणत्याही आक्षेपावर मात करण्यासाठी आपण वरच्या दिशेनं उंच असलेला दिवा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नक्की लावावा। तर अशा प्रकारे हे दीपदान स्नान, सण आणि उपवासादरम्यान केलं जातं। त्यात दिवाळी, अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी दिवेदान केले जातात। कृष्ण पक्षात रमा एकादशीपासून दिवाळीपर्यंतचे 5 दिवस अतिशय पवित्र असतात आणि या दिवसामध्ये दिव्यांचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं। त्याचमध्ये जे काही दान केलं जातं हे अक्षय आणि सर्व इच्छा पूर्ण करणारं ठरतं। म्हणून तुम्ही सुद्धा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी फक्त दीपदान केलं तरी तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा नक्कीच प्राप्त होऊ शकेल। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।